चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आता अपकमिंग एक्झाम कोणत्या, एक्झामच्या डेट कोणत्या, नेमकं जनरल अवेअरनेसचा प्लॅन काय असावा, जनरल अवेअरनेसची तयारी कशी करावी, ह्या महिन्या 2 महिन्यामध्ये गॅप नाही पाडला पाहिजे. कारण अपकमिंग एक्झाम बघता इकडे आयबीपीएस पीओ क्लर्क, एसबीआय पीओ क्लर्क, एसबीआय सीबीओ, मी प्रत्येक एक्झाम बद्दल स्पेसिफिक बोलणार आहे. प्रत्येक एक्झाम बद्दल आरआरबी पीओ असेल, आरआरबी क्लर्क असेल, आरआरबी ची स्केल 2 वाली एक्झाम असेल, सोबत आयडीबीआय जाम, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह किंवा एनआयसीएलएओ किंवा अपकमिंग येणाऱ्या एलबीओ च्या एक्झाम असतील, ह्या सगळ्या एक्झाम सोबत जनरल अवेअरनेसचा प्लॅन आपला कसा असावा, काय असावा याबद्दल आपण बोलूया. बघा आता ह्या वर्षीच्या जर एक्झाम आपण पाहिलं तर थोडंसं कॅलेंडर त्या केसमध्ये चेंज झालेलं आहे. आणि कॅलेंडर चेंज झाल्यानंतर जर आपण पाहिलं, आता मी इथं फक्त मेन्स वाले एक्झाम आणलेले आहे. मेन्स वाले एक्झाम म्हणजे ज्या एक्झामला आपला जनरल अवेअरनेस नावाचा सब्जेक्ट असतो तो वाला पार्ट जिथं मेन्सला असतो तिथं. आता इमिडिएट अपकमिंग एक्झाम लगेच एसबीआय सीबीओ ची पहा, एसबीआय सीबीओ ची. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एनआयसीएल एओ ची त्या केसमध्ये मेन्स आहे. त्याच्यानंतर इकडे एसबीआय पीओ, आयबीपीएस पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस क्लर्क, आरआरबी पीओ, आरआरबी स्केल 2, आरआरबी क्लर्क आणि नंतर एलबीओ ची एक एक्झाम. आता ह्या जर एक्झाम सगळ्या पाहिल्या, आता फ्रेशर्स जे विद्यार्थी तयारी करताय, ग्रॅज्युएशन झालं तयारी करताय, अशा विद्यार्थ्यांसाठी सीबीओ ची एक्झाम नाहीये. ती एक्झाम ज्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 20 जुलै ती वाली एक्झाम म्हणजे इथं तुम्हाला नाही. एनआयसीएल एओ ची एक्झाम मेन्स 31 ऑगस्टला आहे. खूप मोठा क्राऊड नाही त्या केसमध्ये, तिथंही क्राऊड कम्पॅरेटिव्हली कमी आहे, पण तिची पण तयारी आपल्याला करायची. तयारी ही फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी आहे. पण ऍक्च्युअल जर मेजर एक्झाम पाहिजे तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या पुढे एक्झाम आहे. आपण आता शिक आहोत जून मध्ये, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळपास आपल्याकडे 3-3.5-4 महिन्याचा टाइम आहे. मग ह्या 4 महिन्याच्या टाइम मध्ये, 3-3.5 महिन्याच्या टाइम मध्ये मी नेमकं काय केलं पाहिजे, हीच खरी वेळ आहे, हीच ती योग्य वेळ आहे. बघा मी इथं मेन्शन पण केलं होतं, हीच आहे ती योग्य वेळ जीए ची तयारी करण्याची, हीच ती योग्य वेळ आहे. सर एक्झाम आल्यानंतर मला स्टडी करता येईल का, नाही. ह्या मी तुम्हाला मेन्स एक्झामचे डेट दाखवतो, म्हणजे याच्या अगोदर प्रीचे एक्झाम पण असणार आहे. पण आतापासून मला प्रॉपर जीए ची तयारी करायची. मग ह्या काळामध्ये, ह्या 3-3.5 महिन्याच्या काळामध्ये मी काय करावं त्या केसमध्ये आपण पाहिलं. बघा तुम्ही सर्व गव्हर्नमेंट स्कीम प्रॉपर करून ठेवल्या पाहिजे, ज्यांच्या झालेल्या नाही मी अशांना सांगतो. इथं एक प्रॉपर तुम्हाला मी प्लॅन सांगतो नेमकं आपल्याला काय करायचंय. सर ज्या काही 70+ गव्हर्नमेंट स्कीम आहे ह्या तुमच्या त्या केसमध्ये झालेल्याच पाहिजे. 21 बँकिंग टर्मिनॉलॉजीचे लेक्चर्स आहे, 21 बँकिंग टर्मिनॉलॉजी लेक्चर, हे 21 लेक्चर याचे जवळपास 15 ते 16 लेक्चर होतील, 17 लेक्चर होतील, जे काही होतील हे 15, 16, 17 लेक्चर. स्टॅटिक जीके वाला पार्ट, आणि स्टॅटिक जीके मध्ये पण महत्वाचं इम्पॉर्टंट डेज मी कायम सांगत असतो, आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि त्याची हेडक्वार्टर किंवा बाकी नॅशनल पार्क असेल, तुमचे अजून बेसिक जे सीएम गव्हर्नर असेल, मिनिस्ट्री असेल, डान्स असेल, हा वाला पार्ट. त्यानंतर बजेटचं लेक्चर युट्यूबला अवेलेबल आहे, बजेट डिटेल मध्ये. ही वेळ मी बँकिंग टर्मिनॉलॉजी प्रॉपर करावी, कारण ही मेन्स सोबत इंटरव्ह्यू पण तुमचा याच्यावर डिपेंड आहे. गव्हर्नमेंट स्कीम प्रॉपर करावी, इंटरव्ह्यू पण आणि मेन्स याच्यावर डिपेंड आहे. स्टॅटिक जीके मी आता प्रॉपर करून ठेवावं, बजेट मी आता प्रॉपर करून ठेवावं. आणि मी एक नवीन सिरीज चालू करतोय डू यू नो वाली, जी युट्यूबला मी एक लेक्चर 15-15 मिनिटांचं बनवून टाकेल, डू यू नो वाली. तर ती डू यू नो वाली सिरीज पण तुम्ही त्या केसमध्ये बघावी, डू यू नो वाली सिरीज पण तुम्ही त्या केसमध्ये बघावी. तर सध्या मी हे सगळं प्रॉपर केलं पाहिजे, कारण सर मला मेजर एक्झाम इथून पुढे दिसतात. मेजर एक्झाम म्हणजे अराउंड एसबीआय पीओ पण नाही, पण आयबीपीएस पीओ पासून पुढे ह्या ज्या मेजर एक्झाम, ह्या एक्झामची विद्यार्थी जास्त तयारी करतात, त्या डायरेक्ट ऑक्टोबर पासून पुढे त्यावाल्या एक्झाम दिसताय. मग सर याची तयारी मी आतापासून केली पाहिजे, आतापासून केली पाहिजे. बघा जर तुम्ही त्या बॅच मध्ये असाल तर त्या केसमध्ये तुमचं मे पर्यंतचं करंट अफेअर्स पूर्ण झालेलं आहे. स्टॅटिक जीके त्या केसमध्ये पूर्ण झालंय, गव्हर्नमेंट स्कीम चालू आहे त्या पण पूर्ण होतील, सोबत बँकिंग टर्मिनॉलॉजी पूर्ण झालंय, म्हणजे त्या बॅच मध्ये बँकिंग टर्मिनॉलॉजी पूर्ण अवेलेबल आहे, पाहून घ्या. सर गव्हर्नमेंट स्कीम मी पाहून घेतल्या पाहिजे, सोबत स्टॅटिक जीके मी सगळं करून ठेवलं पाहिजे, बजेट अवेलेबल आहे, बजेट पाहून ठेवलं पाहिजे. डू यू नो वाला पार्ट तर कंटिन्यू चालूच राहील. ह्या वाल्या गोष्टी तुम्ही आतापासून करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नंतर बर्डन येणार नाही, नंतर त्या केसमध्ये बर्डन येणार नाही. सर मोठा प्रश्न मेजर विद्यार्थ्यांचा, खूप जास्त विद्यार्थ्यांचा हाच माल आहे, आपले करंट अफेअरचे लेक्चर पुन्हा कधीपासून चालू होणार. आता बघा पहिला तर महत्वाचा मुद्दा, मे पर्यंतचं करंट अफेअर आपलं झालेलं आहे. आता जून महिना अजून चालूच आहे, मी इमिडिएट जून महिन्याचं करंट अफेअर लगेच चालू करू शकत नाही, कारण तेवढं इफेक्टिव्ह त्या केसमध्ये घेता येत नाही, कारण आता शिका 17-18 जून आहे, मी त्या दिवशी लेक्चर रेकॉर्ड करतोय. म्हणून जून महिना संपल्यानंतर आपण निवांत
जे काही आपलं करंट अफेअरची लेक्चर चालू करणार आहे, कारण त्याचं कारण असं की तुम्ही एक्झाम बघा कधी, एक्झामच्या हिशोबाने आपल्याला पाहावं लागेल. मी 14 जुलै पासून करंट अफेअर चालू करेल जून महिन्याचं. आता याच्यात एकाच विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम होतो, ते म्हणजे भरपूर ऍडमिशन एसबीआय सीबीओच्या त्या केसमध्ये. सीबीओच्या विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नका. 20 जुलैला तुमची एक्झाम आहे. मे पर्यंतचं करंट अफेअर तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. मे पर्यंतचं करंट अफेअर तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. यातलं पण तुम्ही मे पर्यंतचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या 5 महिन्यांचं सीबीओच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो. बँकिंगचे लेक्चर बघा, फायनान्शियल वाले लेक्चर जे बँकिंग आणि फायनान्शियल वाले ते लेक्चर बघा. प्रत्येक महिन्यामध्ये 3-4 लेक्चर ते असतात. राहिला जूनचा मुद्दा, मी जूनचा बँकिंग वाला पार्ट रेकॉर्ड करून टाकेल. जूनचा बँकिंग वाला पार्ट फक्त सीबीओ साठी मी रेकॉर्ड करून टाकेल. सीबीओ साठी मी काही एक्स्ट्रा लेक्चर्स रेकॉर्ड करून टाकेल. ते वाले लेक्चर्स तुम्हाला त्या केसमध्ये बघायचे. सीबीओच्या विद्यार्थ्यांना मी सीबीओ साठी टाकेल. सर हे झालं सीबीओ साठी, पण बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कसं? तर बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बघा, इकडल्या केसमध्ये म्हणजे अराउंड 14 जुलै पासून तुमचे लेक्चर चालू होतील जूनचे, आणि वीकली 5 लेक्चर असतील. कारण इमिडिएट आपल्याला घाई नाही. मी पुन्हा सांगतो, घाई याच्यामुळे नाही की एक्झाम डायरेक्ट तिकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये. म्हणून इफेक्टिव्ह आणि प्रॉपर लेक्चर घ्यायचे असेल तर त्या केसमध्ये मी तुमचे 14 जुलै पासून जूनचं करंट अफेअर चालू करेल. जूनचे 5 पार्ट नंतर म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार लेक्चर नाही. पुन्हा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 5 + 5 10 + 5 15 या हिशोबाने 1 ऑगस्ट पर्यंत तुमचं जूनचं करंट अफेअर संपेल. जूनचं संपलं तर लगेच जुलैचं करंट अफेअर चालू होईल, कारण जुलै महिना इथं संपलेला असेल. लगेच जुलैचं करंट अफेअर चालू होईल. हे 5 पार्ट आणि हे 5 पार्ट 22 ऑगस्ट पर्यंत जुलैचं पण करंट अफेअर संपेल. मग सर आमची NICL EO ची मेन्स आहे ना इकडे 31 ऑगस्टला, तर काही तुमचं ऑगस्ट मधला मिसलेनियस वाला पार्ट मी तुम्हाला पुन्हा रेकॉर्ड करून टाकेल, आणि त्याच्यानंतर पुन्हा ऑगस्टचं करंट अफेअर इथून पुढे चालू होईल. या पद्धतीने करंट अफेअर चालेल. तुम्ही ताण घेऊ नका. तुमच्या एक्झामच्या अगोदर करंट अफेअर संपवण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या ज्या काही एक्झाम इथं मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार मी प्रॉपर प्लॅन केलेला आहे. सांगा कशा प्लॅनने जायचंय, काय करायचंय. पण सध्या आमच्याकडे खूप मोठा वेळ आहे, तर त्या केसमध्ये आम्ही हे सगळं करून ठेवलं पाहिजे. आणि ही ऍक्टिव्हिटी खूप छान असणार आहे. डू यू नो वाली. मग डू यू नो मध्ये ती रामसर साइट, ऑल अबाउट रामसर साइट मी तुम्हाला एका लेक्चर मध्ये सांगेन. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट सगळं मी तुम्हाला एका लेक्चर मध्ये सांगेन. असे भरपूर छोटे जे टॉपिक आहे, जे कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, ते मी एका 10 मिनिटं 15 मिनिटं लेक्चर मध्ये फॅक्ट तुम्हाला जे फॅक्ट्स असतील वेगवेगळे ते डू यू नो वाल्या सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगेल. ही तर प्रत्येकाने बघायचीच आहे. पण बाकी बजेट, बँकिंग टर्मिनॉलॉजी, गव्हर्नमेंट स्कीम, स्टॅटिक ही वेळ ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवा. बाकी मे पर्यंतचं करंट अफेअर आपलं झालेलं आहे. जून पासूनचं करंट अफेअर्स आपल्याला त्या केसमध्ये ह्या टाइम टेबल नुसार आपल्याला चालू करायचं. पूर्ण टाइम टेबल त्या केसमध्ये बनलेला आहे. तर ह्या हिशोबाने आपल्याला जावं लागेल आणि आतापासून तयारी करावी लागेल. आता तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थी असे, सर माझी SBI कडून खूप होप्स होते पण नाही झालं. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. एक ना एक दिवस आपला पण येणार आहे, आपण पण सिलेक्ट होणार आहे. थोडंसं बघा, मी तुम्हाला कायम सांगत असतो, सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं सुद्धा लागतं. कारण सुंदर धबधबा बांधायला पाण्यालाही खूप उंचावरून पडावं लागतं. म्हणून ठीक आहे, आज आपल्या वाट्याला दुःख आलेलं आहे, पण भविष्यात तेच दुःख आपल्याला सुखाकडे घेऊन चाललंय आणि एक ना एक दिवस आपल्या वाट्याला सुद्धा सुख त्या केसमध्ये येणार आहे. म्हणून तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, लढत राहा. आज ना उद्या विजय हा आपलाच होणार आहे आणि 100% आपलाच होणार आहे. त्याचा तुम्ही ताण घेऊ नका. म्हणून मला लढत राहायचंय. नाही त्याच्यात सिलेक्शन झालं तर इकडं मेजर एक्झाम मला त्या केसमध्ये माझा IBPS PO होईल, माझं SBI PO होईल, SBI क्लर्क पुन्हा आहे, IBPS क्लर्क, RRB PO, RRB क्लर्क, स्केल 2 किंवा LBO ची सुद्धा एक एक्झाम त्या केसमध्ये मेन्शन केलेली. कोणत्या बँकेची LBO ते अजून माहित नाही, पण LBO ची एक एक्झाम जानेवारीमध्ये आहे. तर ह्या मेजर एक्झाम त्या केसमध्ये आपल्याला आहे. यांची तयारी आपल्याला हिशोबाने चालू करायची आणि मी पुन्हा म्हणेल हवाला आपल्याला त्या केसमध्ये करून ठेवायचं आहे. बाकी ज्यांना बॅचेस परचेस करायचे त्यांच्यासाठी हवाले बॅचेस चालू आहे. म्हणजे आजही ही बॅच चालू आहे. भरपूर विद्यार्थी त्या केसमध्ये ही वाली बॅच परचेस करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळंच भेटणार आहे. ज्या दिवशी बॅच परचेस केली तिथून पुढे 1 वर्षभरासाठी ही बॅच असते. याच्यामध्ये बघा, आता ही जी दृष्टी 2.0 आहे, ह्या बॅच मध्ये याचे 21 लेक्चर झालेले रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे, पाहून घ्या. गव्हर्नमेंट स्कीमचं मला वाटतं 6व 7व लेक्चर होतं, तर याचे पण एक 15 ते 20 लेक्चर होतील. 15+
लेक्चर पण होतील, हे पण पाहून घ्या. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिन्यांचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. आणि जून 2025 पासून तर मे 2026 पर्यंत पुढच्या 12 महिन्याचे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये इथं भेटल. आज बॅच परचेस केली, इथून पुढे 1 वर्ष नेक्स्ट जून पर्यंत ही बॅच असेल. याच्या स्टॅटिक जीके पण अवेलेबल आहे, बजेट पण आहे, इन्शुरन्सची एक्झाम आहे तर इन्शुरन्स अवेअरनेस पण आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटी या बॅच मध्ये अवेलेबल आहे. आणि ह्या बॅच बद्दल आपण तुम्हाला सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ही वाली बॅच परचेस करू शकता. मग हा वाला पूर्ण पार्ट मी तुम्हाला सांगितलं. सगळ्या टार्गेटेड एक्झाम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही वाली बॅच असेल. नवीन विद्यार्थ्यांसाठी 3,500 रुपयाला, सारथीच विद्यार्थ्यांसाठी 3,000 रुपयाला ही वाली बॅच आहे. सारथीच विद्यार्थी सारथी 500 कुपन कोड वापरू शकता. सर मला फक्त करंट अफेअर करायचं आहे, स्टॅटिक जीके, बँकिंग अवेअरनेस, गव्हर्नमेंट स्कीम, इन्शुरन्स अवेअरनेस, बजेट वगैरे हा वाला पार्ट माझा झालेला आहे. आता करंट अफेअर मला करायचं आहे तर करंट अफेअर सोनली नावाची बॅच आहे 2,500 रुपयाला. सारथीच विद्यार्थ्यांना ती 2,000 रुपयाला असेल. सारथी 500 कुपन कोड वापरून ह्या वेगवेगळ्या बॅचेस चालू आहे. सर मला जे काही स्टॅटिक जीके, जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, जे काही बँकिंग टर्मिनॉलॉजी, त्याचा एखादा पीडीएफ किंवा काही भेटेल का? तर त्यासाठी हे बुक आहे अपडेटेड 4th एडिशनचं. याच्यामध्ये पूर्ण बँकिंग टर्मिनॉलॉजी, पूर्ण गव्हर्नमेंट स्कीम आणि स्टॅटिक जीके याच्यामध्ये अवेलेबल आहे. हे तुम्ही सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर जाऊन बुक स्टोअर मधून बाय करू शकता. पुढच्या 7 दिवसामध्ये कुरिअरने ते तुमच्या घरी येईल 280 रुपयात. कुरिअरने तो तुमच्या घरी इन्क्लुडिंग कुरिअर चार्जेस वगैरे सगळं हे 280 रुपयातच आहे. बाकी ऑफलाईनचे विद्यार्थी इथे येऊन डायरेक्ट 200 रुपयाला ते परचेस करू शकता. याच्यामध्ये 20 चॅप्टर आहे बँकिंग टर्मिनॉलॉजीचे, 70 गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे आणि स्टॅटिक जीके ह्या बुक मध्ये. तो वाला पार्ट आपण त्या केसमध्ये करू शकता. आणि हे आपलं त्या केसमध्ये सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, याच्यावर कोर्सेसमध्ये तुम्ही ते वाले बॅचेस किंवा ते बुक परचेस करू शकता. तसंच जीए बाय अक्षय चोळके नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने आपलं काम चालू करा. स्टॅटिक जीके असेल, गव्हर्नमेंट स्कीम असेल, बँकिंग अवेअरनेस असेल, अजून तुमचं वेगवेगळे इन्शुरन्स अवेअरनेस असेल, बजेट असेल, सध्या क्रुशियल टाइम आहे, तो वाला पार्ट चालू करा किंवा तो वाला पार्ट करून ठेवा. भविष्यात जास्त लोड येणार नाही. मग फक्त आपण करंट अफेअर त्या केसमध्ये करू शकतो आणि रिव्हिजन वाला पार्ट आपण त्या केसमध्ये करू शकतो. तर 14 जुलै पासून आपलं जूनचं करंट अफेअर चालू होईल, कारण रिसेंटली इमिडिएट कोणतीही एक्झाम त्या केसमध्ये नाही. सीबीओ साठी एसबीआय सीबीओची 20 जुलैला एक्झाम आहे. ज्या विद्यार्थ्यांची एसबीआय सीबीओची एक्झाम आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, तर त्यांच्यासाठी मी काही लेक्चर्स आणि काही पीडीएफ बनवल आणि त्या तुम्हाला त्या केसमध्ये प्रोव्हाइड करेल. चालेल, भेटूया आपल्या अशाच अपकमिंग लेक्चरमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.